मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. वा वा, क्या बात है. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. याचं उत्तर मला मिळालं सर. सुख म्हणजे प्रशांत दामले यांचं गायन असतं आणि ते आम्ही ऐकणं असतं. ते आज आम्हाला मिळालेलं आहे सुख. प्रशांत दामले सर चुकरटवाडीत आले आहेत, मनापासून स्वागत. तुम्ही जेव्हा इथे येता तेव्हा माझ्यासमोर ना एक रेकॉर्डचा डोंगर उभा राहतो. म्हणजे बघा ना किती रेकॉर्ड्स असावीत या मराठी माणसाच्या नावावरती. 4 वेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ही साधी गोष्ट नाहीये. मी असं ऐकलं की 1995 मध्ये 452 प्रयोग नाटकाचे त्यासाठी तुम्हाला रेकॉर्ड झालं होतं तुमचं. त्यानंतर 1996 मध्ये 469 प्रयोग त्यासाठी रेकॉर्ड होतं तुमचं. इतके वेळा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सर. एवढा लिम्का तर मला पुढचे 4 आयुष्यभर पुरेल. इतके वेळा यांनी रेकॉर्ड केलेला आहे. ठुकरटवाडीत उगाच कोणी येत नाही हो. हा मग काहीतरी कारण असतं म्हणूनच येतो. वा सर, आता आलाय म्हटल्यानंतर तर मुक्काम झालाच पाहिजे ठुकरटवाडीत आज. नाही मी काय म्हणतो, हा? मी 2 आठवड्यांनी तुला एक छान अजून एक सरप्राईज घेऊन येतो ना. अच्छा, आज मला सोड, 2 आठवड्यांनी येतो की तुझ्याकडे परत. पण छान. आज पण आम्हाला इच्छा होती तुम्ही पण थांबावं. मोठी गँग घेऊन येतो ना. मोठी गँग घेऊन मोठी गँग येतो. तू म्हणशील आता बास. नक्कीच. आता सरप्राईज काय आहे हे आत्ता आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये, पण सर लवकरच भेटायला येत आहेत. नक्की नक्की. आत्तापुरती मी त्यांना रजा देणार आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद, धन्यवाद. आणि मनापासून शुभेच्छा भोबोसाठी. वा वा, जोरात टाळ्या सरांसाठी. हो तर बाकी मंडळी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा पुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोत आपला आवडता कार्यक्रम, आपल्या हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौऱ्यात. काय झालं मगापासून मला ना एक मेसेज येतो माझ्या कानामध्ये इथे जे ऐकवतात ना त्याच्यात, की अजून एका नाटकाचं प्रमोशन करायचंय. म्हटलं ऑलरेडी आता स्टेज भरलेलं आहे, आता कसं करणार इथं नाटकाचं प्रमोशन. तर आपण तर कोणाला नाही म्हणू शकत नाही, कारण हा मंच तुमचा आहे असं मी सतत म्हणतो. त्यामुळे आत्ता या क्षणाला एका नाटकाचं आपण इथे प्रमोशन करणार आहोत. आता ते नाटक कुठलं आहे काय मला माहीत नाही. आपण बघूयात कुठल्या नाटकाचं प्रमोशन आहे. माझं नाव केदार देशपांडे सर. केदार देशपांडे. माझं नवीन नाटक आलं प्रमोशनला सर तुमच्याकडे. तुमचं नवीन नाटक आलंय प्रमोशनला आमच्याकडे. हा, सर. असं तुम्हीच सांगितलंय. हा एकदम कडक नवीन नाटक आहे सर. काय नाव आहे नाटकाचं? हे संगीत सही फुलदाणीचा लोचा झाला रे, अर्थात कॅरी ऑन टिपरे. संगीत नाटक आहे? नाही संगीत नाटक नाही सर. मग संगीत का लिहिलं? संगीत माझ्या पोराचं नाव आहे. संगीत पोर काय माझा तो प्रोड्युसर आहे नाटकाचा म्हणून नाव टाकलं त्याचं. प्रोड्युसर आहेत? हा, हा, हा. कुठे काम करतात? कोण? मुलगा नाही नाही तो 5वीला शिकतो सर. प्रोड्युसर आहे ना मग नाटकाचा, कसं काय? नाही काय झालं, नाटक बसवताना मला 300 रुपये कमी पडले. तुम्ही त्याचा डुक्कर फोडला. काय फोडला? डुक्कर डुक्कर. अरे पिगी बँक फोडला. गल्ला गल्ला असं गल्लत फोडलं त्याचा. हा मग तो फोडला ना सर. हा हा. तर तो रडायला लागला एकदम. म्हटलं रडू नको ना बाबा, तुला मी प्रोड्युसर करतो. असं केलं मी. म्हणून तो प्रोड्युसर. हा हा सर, असं प्रोड्युसर केलं सर. बात आहे. सगळं म्हणजे नाटक व्यवस्थित सर वा केलं. वा, हा चांगलं. हा. आणि मला नेपथ्याचं काय? नाही सर, पत्ते वगैरे काही नाही. काहीच नाही, काय नाही. डॉक्टर मला फक्त सांगितलं का संध्याकाळी थोडी कमी घ्या. काय? चहा. सेट सेट शेठ तुम्ही लोक बाबा. शेठ आम्ही काय, आम्ही गरीब लोक. तुमच्याकडे शाहरुख खान येऊन जाते बाबा. शेठ चला हवे द्यायला आपण काय हो केदार सर कसं काय?
नाटकाचा सेट असतो ना ते ते सोडून द्या हा. प्रकाश योजनेचं काय त्यांचं चालू आहे काहीतरी सर मे महिन्यात पळून जाऊन लग्न करणार म्हणजे कोण कोण ते प्रकाश कांबळे आणि योजना माने त्यांचं कसं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे त्यांचं थोडं इंटरकॉम मॅरेज असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम इंटरकॉम आहे त्याच्यामुळे घरून थोडा विरोध आहे पण ते पोरं लय हुशार आहेत पळून जातील ते करतील ते लग्न सर दिग्दर्शक कोण आहे नाटकाचे फायनली सांगा मला आता. हा दिग्दर्शक म्हणजे सर डायरेक्टर हा डायरेक्टर मीच आहे ना सर अच्छा, तुम्हीच. हा डायरेक्टर मीच आहे नाटकाचा हा मग कसं काय म्हणजे डायरेक्टर बनण्याचा कसा होता प्रवास नाही म्हणजे कसं काय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी सर दूध संघावर डायरेक्टर झालो त्याच्यानंतर मी पतपेढीवर डायरेक्टर झालो सर त्यानंतर महिला बचत गट आहे त्याच्यावर पण डायरेक्टर झालो मी आता 4-5 ठिकाणी मी डायरेक्टर झालो तर माझा पोरगा मला म्हणला की पप्पा तो मला पप्पा म्हणतो पोरगा मला पप्पा तुम्हीच या नाटकावर डायरेक्टर व्हा तर मी झालो नाटकावर डायरेक्टर तसंही म्हणलं डायरेक्टर व्हायला करा काय लागते अशी कॉलर अशी तोंडात पकडली झाला माणूस डायरेक्टर पवार मी असं ऐकलंय तुमच्याबद्दल मी असं ऐकलंय का तुम्ही डायरेक्शन करताना अशी कॉलर पकडता असे रुमाल खाता असे ते टॉवेल खाता असं का करता तुम्ही हा म्हणजे मला तर वाटतं ना तुमची बायको तुम्हाला जेवणात पापडाऐवजी कापडच वाढत असेल का काय तुम्ही असं करत होता का असे कापडे पुढे खाऊ नका थोडा भाव खा केदार सर शिकवा बरं त्यांना थोडं माझा अनुभव काय सर हा अनुभव सांगा अनुभव काय अनुभव 3 मुलं आहेत सर मला त्याच्यापेक्षा काय अनुभव पाहिजे तुम्हाला जास्त ऐका सर म्हणजे कसं आहे का माझ्या नाटकामध्ये मध्यवर्ती भूमिका करणारे आहे ती फुलदाणी फुलदाणी हा. तर फुलदाणीला मी इथे आमंत्रित करतो फुलदाणी नमस्कार हे काय ओय, हे काय कोण आहात तुम्ही मध्यवर्ती पात्र हे म्हणलं ना मध्यवर्ती पात्र अगं तसं नाही ते मध्यवर्ती नाही ग मध्य मध्य हा, हा. तिथं मिळतं ते तसं नाही अगं हे नाटक तुझ्यावर लिहिलेलं आहे मी माझ्यावर अगं बाय तवाच म्हटलं रात्री गुदगुल्या का होत कुठं लिहिले तसं नाही अख्खं नाटक म्हणजे तू हिरोणी आहे हिरोणी नाटकाची हिरोणी अच्छा तुम्ही हिरोईन आहात हो मी फुलदाणी वा 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 क्या बात आहे म्हणजे करिअरला कशी सुरुवात झाली तुमची कोणापासून सर्जेरावापासून म्हणजे ते फडाला यायचे ना तिकडे सर्जेराव मी तिथे डान्स करायची त्यांनी मला फडातून उचललं इथं आणलं या फडातून इकडे आल्यात हा म्हणजे कसं आहे सर खेड्यापाड्यामध्ये म्हणजे लेडीज बायका मिळत नाही नाटकामध्ये काम करायला म्हणून हे आणलंय मी मराठी झी मराठी